कोरोना विरोधात लढा देणाऱ्या आणखीन एका पोलीस कर्मचाऱ्याचा आज बळी गेला आहे. पोलीस दलात वाहतूक शाखेमध्ये दीपक सावंत हे कार्यरत होते. त्यांची नेमणूक समर्थ वाहतूक विभाग इथं होती. ड्युटीवर असताना काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निदर्शनास आलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. ही माहिती कळताच वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी रुग्णालयात दाखल झाले. बातमी कळताच पोलीस दलात खळबळ उडाली असून याबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुलं असा त्यांचा परिवार आहे. राज्यात आतापर्यंत 1228 हून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये 136 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रात 12 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय 324 पेक्षा अधिक पोलीस बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या 992 पोलिसांवर उपचार सुरू होते. वाहतूक पोलीस दीपक सावंत यांची कोरोनाशी सुरू असलेली झुंज आज संपली. दरम्यान पुण्यात याआधीही एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान गुरुवारी दिवसभरात पुणे जिल्ह्यात 4114 कोरोनाबाधित रुग्ण असून 192 जणांची प्रकृती चिंताजनक असून 43 जण व्हेंटिलेटरवर आहेत. तर घरी सुखरूप गेलेल्यांची संख्या 2695 इतकी आहे. आतापर्यंत 240 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली आहे. कोरोना या जागतिक महामारीनं सध्या सर्वत्र थैमान घातलं आहे. या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व सार्वजनिक उत्सव, यात्रा तसंच सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आहे. अशातच दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जाणारा गणेशोत्सव यंदा 22 ऑगस्टला सुरू होतो. याची सांगता 1 सप्टेंबर रोजी होते. मात्र कोरोनाच्या या संकटावर मात करण्यासाठी, त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या वर्षीचा गणेशोत्सव साधेपणानं सर्वांनी साजरा करावा. 128 वर्षाची परंपरा असलेल्या या गणेशोत्सवामध्ये या कोरोना संकटाचा नायनाट होण्याची सर्वांनी आपण प्रार्थना करूया. त्यामुळे शासन प्रशासन देत असलेल्या नियमांचं पालन करून यावर्षीचा गणेशोत्सव सर्व गणेश भक्तांनी आपल्या घरीच साधेपणाने साजरा करावा, असं आवाहन पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त अशोक गोडसे यांनी सोलापूरकरांना केलं आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या येणाऱ्या आगामी गणेश उत्सवात च्या वतीनं महाराष्ट्रातल्या 50,000 गणपती मंडळांपुढे एक अशी आग्रहाची विनंती आणि साकडं घालतो की यंदाचा जो उत्सव आहे तो कोरोना प्रादुर्भावाग्रस्त असल्यामुळे यंदाचा उत्सव हा महाराष्ट्रातल्या सगळ्या गणपती मंडळांना अत्यंत साधेपणानं हा उत्सव साजरा करावा. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट ज्या पद्धतीनं दरवर्षी उत्सव साजरा करतं, या यंदाच्या वर्षी कुठलाही डामडोल न ठेवता, कुठलाही देखावा यंदाच्या उत्सवात न मांडता, मग तो राजवाडा असो किंवा एखादं मंदिर असो, अशा प्रकारचा कुठलाही देखावा न करता अत्यंत साध्यापणाने श्रींची जिथे स्थापना होते, प्राणप्रतिष्ठा होते, तिथे श्रींचं एक मकर असेल, थोडंसं त्याच्या साईडला सजावट असेल आणि श्री दर्शनाकरता लोकांच्या आजच्या असणाऱ्या करोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याकरता श्रींचा उत्सव हा साजरा करत असून या आधीसुद्धा या उत्सवात 1896 साली ज्यावेळेला हा उत्सव 3 वर्षाचा 4 वर्षाचा असताना फार मोठ्या प्रमाणामध्ये देशभरात जगात प्लेगचा प्रादुर्भाव होता, तसंच 1918 1920 या कालावधीमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये प्लेगची साथ ही जगभर पसरलेली होती आणि नेमकी ती गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये होती. त्यावेळेला सुद्धा गणेशोत्सव हा संपूर्ण राज्यात जिथे जिथे परंपरा निर्माण झाली होती तिथे तिथे अत्यंत साधेपणानं हा उत्सव साजरा त्या काळामध्ये झाला. अर्थात या घटनेला 100 वर्ष होत आहेत. आज हा उत्सव 128 वर्षाची परंपरा सांगणारा आहे. त्यावेळची असणारी लोकसंख्या, आजची असणारी लोकसंख्या यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये फरक पडलेला आहे. तरीसुद्धा सगळ्या
महाराष्ट्र राष्ट्रीय एकता अखंडित ठेवण्यासाठी गणेशोत्सवाची सुरुवात झाली. आजपर्यंत 128 वर्षाची परंपरा या गणेशोत्सवाला लाभली आहे. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळं हा गणेशोत्सव आपण सर्वजण घरीच साधेपणानं साजरा करूया. तसंच इलेक्ट्रॉनिक माध्यमातून श्रींचं दर्शन आणि आशीर्वाद घेऊया. पुढच्या वर्षी मात्र या कोरोनावर मात करून आपण भव्य दिव्य असा उत्सव साजरा करूया, असा आत्मविश्वास यावेळी पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे विश्वस्त अशोक गोडसे यांनी व्यक्त केला. लॉकडाऊनमुळे तब्बल 2 महिन्यांपासून रिक्षा जागेवरच उभी असल्यानं शहरातील रिक्षा व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. जवळचे पैसे संपल्यानं आता दैनंदिन खर्च भागवण्यासाठीही रिक्षा विकण्याची वेळ आली आहे, असे फलक हाती घेऊन महिला रिक्षाचालक आपल्या कुटुंबांसह रस्त्यावर उतरले आहेत. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्यामुळं रिक्षा वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. 21 दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतर रिक्षा सुरू करता येतील अशी अपेक्षा रिक्षा चालकांना होती. तोपर्यंत घरात जमवलेले पैसे खर्च करून त्यामधून अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करण्यात येत होती. मात्र त्यानंतर पुन्हा 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला. त्यामुळे दररोज व्यवसाय करून आपलं पोट भरणाऱ्या रिक्षा चालकांवर आर्थिक संकट ओढावलं आहे. शहरात रिक्षाचालक म्हणून काम करण्याची संख्या मोठी आहे. दररोज पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत अनेक जण रिक्षा चालवत असतात, आपल्या संसाराचा गाडा चालवतात. यामध्ये तरुणांची संख्याही मोठी आहे. दररोज रिक्षा व्यवसायातून 400 ते 500 रुपये त्यांना मिळतात. पण लॉकडाऊनमुळे रस्त्यावर असणारा शुकशुकाट, रिक्षा व्यवसाय करताना असणारे निर्बंध, त्यामुळं घरासमोरच रिक्षा लावण्याची वेळ चालकांवर आली आहे. आता तर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्नही त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. असं असताना बँकेचे हप्ते भरणार कसे? बँकेचं कर्ज काढून काहींनी रिक्षा घेतली खरी, परंतु उत्पन्न थांबल्यानं आता बँकेचा हप्ता भरणार कसा, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय काही रिक्षाचालक विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करण्याचं काम करतात. शाळाही बंद झाल्यात, त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करण्यापोटी मिळणारे उत्पन्नही त्यांना आता मिळत नाहीये. लॉकडाऊन वाढल्यानंतर आता पुढील आर्थिक चिंता वाढू लागली आहे. रिक्षा चालवून दिवसातून 300 ते 400 रुपये मिळवून घर चालत होतं, पण मात्र सध्या पैसे मिळत नसल्यानं आर्थिक अडचणीत सापडलो आहोत. दररोज पोट भरण्यासाठी पैसे कुठून आणायचे, ही एक चिंता सतावत आहे. आणखीन काही दिवस हीच परिस्थिती राहिल्यास आमच्यावर रिक्षा विकण्याची वेळ येईल. रिक्षा व्यवसाय बंद असल्यामुळं घर कसं चालवायचं, मुलांचं शिक्षण, कर्जाचे हप्ते कसे फेडायचे, यासह अनेक प्रश्न या रिक्षाचालक महिलांना सतावत आहेत. प्रशासन रिक्षा व्यवसायाला परवानगी देत नाही आणि शिवाय मदतही करणार नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळं आम्ही आमच्या रिक्षा विकायला काढल्या असल्याचं महिला रिक्षा चालकांचं म्हणणं आहे. महिला असून रिक्षा चालवतीये, काय करू इथून पुढं? फक्त मुलगी आणि मीच जगते याच्या पुढे. त्याला पर्याय नाही. आता इथून पुढं रिक्षा विकूनच पोट भागवायचंय. माझी सरकारला कळकळून विनंती आहे, यातून आम्हाला आमच्यासाठी काहीतरी करावं सरकारने. ते रिक्षा विकून जे पैसे मिळणार आहेत त्याच्यावर मी माझ्या कुटुंबाचं निधन करणार आहे. त्यामुळे कृपा करून सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावं मागणीकडं. रिक्षा चालकांना आपले रिक्षा विकण्याशिवाय पर्याय उरला नाही. कारण तब्बल 2 महिने लॉकडाऊनमुळे सर्व रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अर्ध मेल्यासारखी अवस्था झाली आहे. मरताही येत नाही आणि भिक्षा मागताही येत नाही. अडचणीच्या काळात अर्ध्या रात्रीही महाराष्ट्राच्या हाकेला धावणारी रिक्षा आज कोरोनाविरुद्धच्या महाराष्ट्र धर्म पाळताना कोलमडून पडली आहे. रिक्षा चालकांना असे अर्ध मेलेले सोडण्यापेक्षा त्यांच्या रिक्षा विकून त्यांना हा महाराष्ट्र धर्म पाळताना पूर्णतः हुतात्मा करावे, अशी कळकळीची विनंती शिवने रिक्षा संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला आमची ही कळकळीची विनंती आहे. महिने झालं घेतलेली रिक्षा आज विकण्याची वेळ आलेली आहे. सरकारला एकच विनंती आहे की आमच्यासाठी काहीतरी करा. संकटामुळे रिक्षावाल्यांवर सध्या भरपूर परिस्थिती वाईट आलेली आहे. एकतर आम्ही भाड्याने राहतो, आमच्या घरमालकांनी आम्हाला भाडे जरूर माफ केलेलं आहे, पण ते नंतर कधी ना कधी तरी आम्हाला द्यावे लागणार आहे. आणि माझं मिस्टरांचा व्यवसाय रिक्षावर असल्यामुळे माझी 2 मुलं आहेत, त्यांच्या शाळेचा पुढे येणारा खर्च, सर्व संकट हे आम्हा रिक्षावाल्यांवर आलेलं आहे. जरी बँकेचे हप्ते आत्ता माफ असले तरी ते आम्हाला कधी ना कधी पुढे सरकार घेईलच. आणि आम्हा रिक्षावाल्यांवर आत्ता सध्या खूप वाईट परिस्थिती आली. घरातील सामान वगैरे आणण्याची सुद्धा आमची परिस्थिती आत्ता नाही आहे. प्लाझ्मा थेरपीवर चर्चा सुरू असताना एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातील एक रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे.
कोरोना बाधित रुग्ण प्लाझ्मा थेरपीमुळे कोरोनामुक्त होण्याची ही राज्यातील शासकीय रुग्णालयातील पहिलीच वेळ आहे. नायडू रुग्णालयात 6 मे रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण बरा झाला. त्यानंतर या रुग्णाच्या शरीरातील प्लाझ्मा रक्तातील एक घटक ससून रुग्णालयात दान देऊन गंभीर रुग्णाचा प्राण वाचवला आहे. रुग्ण बरा झाल्यानंतर एका महिन्यात त्याच्या रक्तामध्ये कोरोना विरुद्ध लढणाऱ्या अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात. ससून रुग्णालयात प्लाझ्मा देण्याची प्रक्रिया मागील आठवड्यात यशस्वीरित्या पार पडली. 15 दिवसांनी दोन्ही चाचण्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर आज रुग्णास कोविड वॉर्डमधून हलवण्यात आला आहे. उपचार केलेल्या रुग्णाला उच्च रक्तदाब, हायपोथायरॉइडिझम व अतिस्थूलपणा हे आजार होते. कोविड-19च्या आजारात अशा रुग्णांमध्ये जास्त गुंतागुंत होऊन बऱ्याचदा रुग्ण दगावतात. परंतु या व्यक्तीला वेळीच 2 दिवस म्हणजेच दिनांक 10 आणि 11 मे रोजी प्लाझ्मा 200 ml प्रतिदिन दिल्यानं या रुग्णाची प्रकृती सुधारली. लवकरच या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचं ससून रुग्णालयातर्फे देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. प्लाझ्मा थेरपी रक्तगटानुसार देण्यात येत आहे. 20 मे रोजी दुसऱ्या रुग्णासाठी प्लाझ्मा थेरपी सुरू केली असून रुग्णाची प्रकृती सुधारत आहे. कोविड-19 या आजारातून बरा झालेला रुग्ण 28 दिवसांपेक्षा जास्त लक्षणे नसलेला प्लाझ्माचे दान करू शकतो. 18 वर्षापेक्षा जास्त असलेला पुरुष किंवा मूळ बाळ नसलेली महिला प्लाझ्माचं दान करून रुग्णाचे प्राण वाचवण्यास मदत करू शकते. प्लाझ्मामध्ये नव्यानं आयत्या असलेल्या अँटीबॉडीज कोविड-19च्या रुग्णांना वरदान ठरणार आहेत, असं ससूनच्या अधिष्ठाता यांनी सांगितलं आहे.